पहिलं सम गिवन वाचा बरं काय. A shaft carries 4 masses in a plane ABCD. 4 masses आहेत बरोबर, ABCD in the order along its length. लेंथनुसार त्यांनी दिलेलं. Masses B and C are 18 kg and 12.5 kg respectively. मास B आणि मास C तुम्हाला दिलेला होता. मास A आणि मास D तुम्हाला दिलेला नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं द मासेस आर ॲट A and D हॅव ॲन इसेंट्रिसिटी ऑफ 80 mm. इसेंट्रिसिटी म्हणजे काय, आपली रेडियस तुम्हाला दिलेलं आहे. 80 mm दिलेलं आहे, त्याला आपण काय केलं, मीटरमध्ये केलं. 0.08 ए आणि डीचं दिलं तर. त्याच्यानंतर द मासेस बी अँड सी आर 100 डिग्री. अँगल बिटवीन बी अँड सी, अँगल आपण कुठून मोजलेत, सगळे बी पासनं मोजलेत, म्हणून आपण कन्सिडर काय केलं, बीला 0 कन्सिडर केलं. बी ते ए किती दिलं आहे तुम्हाला, 190 डिग्री. बघा तुम्हाला संमती दिलेलं आहे. अँगल बिटवीन मास बी अँड ए इज 190 डिग्री. त्याच्यानंतर अँगल बिटवीन बी अँड सी इज 100 डिग्री, म्हणून हे लिहिलं. अँगल बिटवीन बी अँड डी दिलं आहे का तुम्हाला, सममध्ये नाही दिलेलं, बरोबर. जे दिलं आहे ते लिहिलं आपण. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे की डिस्टन्स दिलेलं आहे. ॲक्सेल डिस्टन्स बिटवीन प्लेन ए अँड बी इज 100 mm. ॲक्सेल डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 100 mm. म्हणजे आपली डायग्राम कशी होती, ओरिजिनल अशी होती. आपण कन्सिडर करून केले ते सगळे डायमेन्शन्स ए पासनं केले ते. इथं आपला ए होता, एचा डिस्टन्स किती आपला 0.08, हे जास्त वरती आहे. इथं ए होता, नंतर ए ते बी किती आपला 0.1, हे 0.6 होतं. इथं आपला होता बी, हे डिस्टन्स तुमचं 0.06, हे डिस्टन्स तुमचं 0.08, हे डिस्टन्स तुमचं किती आहे 100, म्हणजे 0.01 100 mm सॉरी 0.1 मीटर. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन ए अँड सी किती दिलं आहे तुम्हाला 0.3. त्याची इसेंट्रिसिटी पण काय आहे, सेमच आहे, एवढीच आहे 0.06. हे डिस्टन्स किती दिलं आहे तुम्हाला 0.3. आणि तुम्हाला डीचं डिस्टन्स दिलेलं आहे का, नाही दिलेलं. हे आपल्याला माहिती नाही की हे कुठं आहे, फक्त आपल्याला माहिती आहे त्याची इसेंट्रिसिटी किती आहे 0.08 आहे. हे डिस्टन्स आपल्याला माहिती नाही आहे. सॉरी इथं आपल्याला डिस्टन्स माहिती नाही, म्हणून आपण काय लिहिलं ELD. रेफरन्स प्लेन कोणती घेतली आपण, रेफरन्स प्लेन घेतली आपण ए घेतली. रेफरन्स प्लेन कोणती घेतली आहे, ए. म्हणजे ए पासनं आपण डिस्टन्स मोजलेत, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, रेफरन्स प्लेन. आपण हे जेवढं दिलं तेवढं सगळं लिहिलं. जे नाही माहिती त्याला नावं टाकलं नसतं. हे माहिती नाही थिटा डी लिहिला, लेंथ माहिती नाही LD लिहिलं. आता फॉर्म्युला काय आपला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू रेडियस. क्या मग फॉर्म्युला, मास M आणि रेडियस R. MA 0.08 MA. 18 इंटू 0.06, काय आन्सर आहे 1.08. 12.5 इंटू 100 0.06. 12.5 इंटू 0.06 0.75 आणि MD 0.08 MD, बरोबर. लेंथ घेतली. कपलचा फॉर्म्युला काय होता आपला, फोर्स इंटू लेंथ, असंच होतं ना फॉर्म्युला. FHL होतं आपलं. आता इथं हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि व्हर्टिकल कंपोनंट आलं नाही. ॲनालिटिकल मेथडला काय असतं, याच्याऐवजी याच्यानंतर काय असतं साइन थिटा. त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक काय आहे, त्याच्यामध्ये साइन थिटा असतो, कॉस थिटा असतो. त्याच्यानंतर FH इज इक्वल टू FH इज इक्वल टू F कॉस थिटा आणि FV इज इक्वल टू F साइन थिटा. त्याच्यानंतर असते लेंथ. त्याच्यानंतर काय CH हॉरिझॉन्टल कंपोनंट इज इक्वल टू हॉरिझॉन्टल कंपोनंट इज इक्वल टू FH कॉस FH इंटू L आणि CV काय असतं FV इंटू L असं होतं, बरोबर. तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एवढाच फरक आहे की इथं तुमचं फोर्स आहे नुसती, साइन थिटा कॉस थिटा काहीच नाही आलेलं, म्हणून आपण FH आणि FV पण काढलेलं नाही आहे. हे चारही काय झालं तुमचं कॅन्सल.
लेंथ आहे आपली आणि CH आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट वर्टिकल कंपोनंट याच्यात नाही आहे. साधा काय आहे कपल फोर्स इंटू लेंथ. तर फोर्स इंटू लेंथ करा मग. फोर्स ही घ्या, फोर्स कुठे गेली, हां ही फोर्स आहे आणि लेंथ कुठे तुमची, ही लेंथ आहे. याच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 0.08 इंटू 0 0, 1.08 इंटू 0.1 0.108, 0.08 MD LD आणि याचं काय आलं 0.75 इंटू 0.3 225 असं आलं. कुठला ते काढायचं नाही आहे ते सांगतो तुम्हाला. हे फरक सांगितलं दोघांमधला, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे. ॲनालिटिकल मेथडमध्ये हे आहे ना, याच्यामध्ये आहे का नाही आहे. ही ग्राफिकल मेथडने करतो आपण, हे करायचंच नाही. मी फरक सांगितला दोघांमध्ये फरक काय आहे. ॲनालिटिकल मेथडमध्ये आणि ग्राफिकल मेथडमध्ये फरक काय ते सांगितलं. ॲनालिटिकल मेथडमध्ये हॉरिझॉन्टल कंपोनंट वर्टिकल कंपोनंट साइन थिटा कॉस थिटा ते येतं, तसंच हॉरिझॉन्टल कपल वर्टिकल कपल येतं. याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये सिम्पल फोर्स आहे आणि सिम्पल काय आहे कपल आहे, काहीच वेगळं नाही. आता ही डायग्राम झाली. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये कोणतं घेतलेलं कपल पॉलिगॉन काढलेलं, इथं पण तसंच काढायचं. आता याच्यामध्ये जे आहे ते पहिल्यांदा डायग्राम काढून टाका. त्या डायग्रामला काय म्हणतात अँग्युलर पोझिशन ऑफ मासेस. अँग्युलर पोझिशन ऑफ मासेस म्हणजे जेवढं आपल्याकडं आहे तेवढे आपण काढून टाकू. आपल्याला कोणता अँगल माहिती आहे याच्यातला, जेवढे अँगल माहिती आहेत तेवढे काढून टाकायचे. 0 डिग्री माहिती आहे, हा तुमचा अँगल कोणता आहे 0 डिग्री. अँगल कोणता आहे हा, मास कोणतं आहे B बरोबर, इथून मोजला 0 डिग्री. नंतर किती डिग्री आहे 190 डिग्री, 180 आणि 190 असं इकडं कुठंतरी आला. इथं तुमचा कोणता मास आहे हा मास A. त्याच्यानंतर 100 डिग्री असं इथं कुठंतरी येईल मास C. 90 आणि 100 मास C. हा किती अँगल आहे थिटा B इज इक्वल टू 0 डिग्री. हा अँगल थिटा C किती डिग्री अँगल आहे 100 डिग्री. 100 डिग्री थिटा C आणि थिटा A किती डिग्री अँगल आहे हा 190 डिग्री. थिटा A तुमचा अँगल किती आहे 190 डिग्री एवढं. थिटा D माहिती का आपल्याला, नाही माहिती, ते तसंच ठेवलं. आता याचा तुम्हाला वापर करायचा आहे. म्हणजे तुम्ही काढताना तुम्ही कसं काढणार, तुमचा जो पेज आहे असं जसं आपण टॉममध्ये काढलेलं तसं तुम्ही ही डायग्राम कुठं काढणार वरती काढणार. त्याच्या खाली आपण 2 डायग्राम काढणार, इथं कपल पॉलिगॉन काढणार, इथं फोर्स पॉलिगॉन काढणार. कारण आपल्याला पॅरलल लाईन्स त्या खालच्या वरती वरच्या खाली करायच्या आहेत. म्हणून तुम्ही डायग्राम काढताना हे वरती काढा मधी असं, आणि ही इकडे एक डायग्राम इकडे एक डायग्राम असं काढा. आता तुम्ही वही आणली आहे का, ड्रॉइंग वही आणली आहे नाही, ग्राफिकलचं नाही, ग्राफिकल नाव आहे फक्त, ड्रॉइंगचंच काढायचं आपल्याला. ड्रॉइंगचंच तुम्हाला शीट देतील किंवा मग याच्यामध्ये वही, ग्राफ बुकमध्ये नाही आहे ते आणले. ठीक आहे, त्याच्यात जमेल, काय प्रॉब्लेम नाही काढायला. आणले का रोलर स्केल वगैरे आणले, आडवं करा, जमेल, काय प्रॉब्लेम नाही. ही डायग्राम काढायची अशीच अशी. ही समजली डायग्राम, पोझिशन आपण दाखवलं फक्त, काही वेगळं केलेलं नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा O पॉईंट दिला मी. कोणता पॉईंट दिला O पॉईंट किंवा 0 पॉईंट. आता आपण कोणतं पॉलिगॉन घेणार, पहिल्यांदा कपल पॉलिगॉन घेणार. 0 लिहिलं, हे 0 आहे, हे माहिती का आपल्याला काही, याचं काहीच नाही माहिती. हे किती आहे 0.108 आहे. आपल्याला कपल पॉलिगॉन काढायचं आहे 0.108 आहे. व्हॅल्यू कशी आहे त्या प्लस आहेत ना सगळ्या, म्हणजे कुठं जाणार ते राईट साईडला 0.108. पण आपण आता डायरेक्ट काढू शकत नाही, आपल्याला काय घ्यायला लागणार स्केल.
आता स्केल कशी घ्यायची बघा, अशी स्केल घ्यायची की जेणेकरून आपल्याला याचं पण काहीतरी सेंटीमीटरमध्ये आलं पाहिजे आणि याचं पण काहीतरी सेंटीमीटरमध्ये आलं. मग समजा जर मी 0.02 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर जर घेतलं तर ती लाईन कितीची येते बघा बरं. काय करायचं सिम्पल, 0.108 डिवायडेड बाय काय करायचं, आपली जी स्केल आहे ती घ्यायची 0.02. किती सेंटीमीटर आलं, म्हणजे आपण हे जे डिस्टन्स आहे हे याची व्हॅल्यू काय, याचं युनिट काय, याचं युनिट काय येणार. फोर्स कशामध्ये मोजली आपण, फोर्स कशामध्ये, न्यूटनमध्ये मोजतो ना आपण. आणि लेंथ म्हणजे हे कशात आले, न्यूटन मीटर. हे पण कसं आले, न्यूटन मीटर. मग आपण ते न्यूटन मीटर आपण घेऊ शकत नाही, आपल्याला कशात करावं लागणार, ते सेंटीमीटरमध्ये करावं लागणार व्हॅल्यू. मग आपण काय करणार, स्केल घेणार की बाबा 0.108 0.02 म्हणजे 1 सेंटीमीटर असेल तर 0.108 म्हणजे किती सेंटीमीटर ते काढायचं. किती सेंटीमीटर झालं ते, 5.4 सेंटीमीटर. तशीच खालची व्हॅल्यू घ्या, 0.225 डिवायडेड बाय 0.02. 11.25 कशाचं, 0.225 डिवायडेड बाय याचं 7.5 सेंटीमीटर. बरोबर आहे ना. आपण जी स्केल घेतली आहे ना त्याने डिवाइड करायचं. 1 सेंटीमीटर म्हणजे 0.02 असेल तर 0.225 न्यूटन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, किती सेंटीमीटर आलं, याचा आन्सर हां किती आलं, 11.25 सेंटीमीटर. कळलं. हां आता आपण मग पहिली लाईन घेतली की याचं तर उत्तर 0 आलं, ते घेतलंच नाही. हे किती आलं आहे, 0.108 म्हणजे किती सेंटीमीटर, 5.4 सेंटीमीटर. हे काय करणार, 5.4 सेंटीमीटर घेतलं, इथे लिहून ठेवतो समजण्यासाठी, पेपरला लिहायचं नाही. 5.4 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.108 न्यूटन मीटर. हां इथं कोणता पॉईंट आला तुमचा, याच्या पुढं काय पॉईंट आहे, बी आहे ना, इथं आला स्मॉल बी. हां त्याच्यानंतर 0.225 अँगल किती त्याचा, हे कोणाचा पॉईंट आहे, हा सीचं पॉईंट आहे बरोबर. लेंथ तुम्हाला माहिती आहे. आता ही मी लाईन आडवीच का काढली, ही लाईन अशी आडवीच का काढली, कारण बीचा अँगल किती आहे, बीचा अँगल किती आहे, 0 डिग्री आहे, म्हणून काय काढली, हॉरिझॉन्टल लाईन काढली. कळलं. इथं बीचा अँगल किती होता, 0 डिग्री, म्हणून डायरेक्शन माहिती आहे मला, मॅग्नेट्यूड पण माहिती आहे मला बरोबर. म्हणजे व्हॅल्यू माहिती आहे किती काढायची आणि कोणत्या दिशेने काढायचं ते पण माहिती आहे. 0 डिग्री काढायचं आहे आणि 0.108 काय त्याची व्हॅल्यू आहे. तसं ते बीचं समजलं. तसंच सीचं घ्या, 0.225 तुमची झाली व्हॅल्यू म्हणजे किती सेंटीमीटर, 11.25 सेंटीमीटर. अँगल किती तुमचा, 100 डिग्री. मग 100 डिग्री जावा, इकडनं मोजायचा अँगल 100 डिग्री. असं कोण मग ठेवायचं, डी ठेवायचं 100 डिग्री इकडनं, किंवा सरळ सरळ याला पॅरलल रोलर स्केलनी काय करायची, लाईन खाली ओढायची, इकडनं टाकली वरती रोलर स्केलनी. रोलर स्केलनी काढा किंवा इथं वेगळे सेपरेट माप घेऊन काढा, तुमची मर्जी. रोलर स्केलनीच काढा, लवकर होईल. आता याची डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, किती डिस्टन्स आलं ते, 11.25 सेंटीमीटर. त्याची व्हॅल्यू किती आपली ॲक्च्युअल व्हॅल्यू 0.225 न्यूटन मीटर. हां इथं कोणता पॉईंट आला तुमचा, पॉईंट सी बरोबर. म्हणजे हे झालं, हे झालं. आता हे किती आहे, एचं अँगल 190 आहे पण व्हॅल्यू 0 काढली. हां झालं, काहीच नाही. अँगल टाकला आणि जी व्हॅल्यू पण टाकली. आणि शेवटचा पॉईंट कोणता तुमचा, डी पॉईंट आहे. आता याच्यामध्ये तुमचे अननोन पॉईंट किती आहेत, 2 पॉईंट आहेत. म्हणजे तुम्हाला MA पण नाही माहिती आणि MD पण नाही माहिती बरोबर. आता कधी पण काय करायचं, जे अननोन पॉईंट आहे म्हणजे कुठला पॉईंट आहे, अननोन मास कोणतं आहे, MA पण नाही माहिती होतं आणि MD पण नव्हतं माहिती. जे अननोन असताना ते कधी पण काय करायचं, शेवट म्हणजे इथं तुमचा जो 0 लिहिलेला आहे किंवा O लिहिलं आहे तिथं तुम्ही काय करता, शेवटचा पॉईंट जो अननोन आहे तो तुम्ही काय करता, मॅच करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 अननोन होते, MA पण नव्हतं माहिती आणि MD पण नव्हतं माहिती.
पण तुमचं नशीब चांगलं आहे की इथं तुमचं उत्तर काय आलं तर 0 आलं तर म्हणून तुमचं इथं बाण टाकायची तुम्हाला गरजच नाही पडली. पण इथून पुढच्या सममध्ये तुम्हाला येईल असं कधीतरी की बाबा इथं पण काहीतरी व्हॅल्यू येईल आणि इथं पण काहीतरी व्हॅल्यू येईल. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, अशी व्हॅल्यू घ्यायची की जेणेकरून तुमचं जे शेवटची व्हॅल्यू आहे म्हणजे इथं ही डायग्राम बघायची, इथं बी नंतर कोणता पॉईंट आहे सी आहे, मग त्यावेळेस तुम्ही कोणता पॉईंट धरणार सी पॉईंट धरणार असं. किंवा आत्ता सिम्पल समजून घ्या, बी समजलं सी समजलं, हां बी समजलं आणि सी समजलं, एचं उत्तर काय आहे 0. हां ते सोडून द्या. आता राहिलं काय 190 डिग्री अँगलला मला घ्यायची खूप इच्छा आहे पण इथं व्हॅल्यूच नाही ना. हां बरं ठीक आहे, मी 190 डिग्री आहे काय टाकला इथं अँगल मला माहिती आहे की या लाईनला टाकायची आहे बरोबर. म्हणजे मी या डायरेक्शननी लाईन मारायला जायचंच आहे पण मला लाईन मारायची व्हॅल्यूच नाही ना, तिथं व्हॅल्यू किती आहे 0. मग हे काय, मग मी हा जो पॉईंट काढला ना तो या डायरेक्शनलाच काढलेला आहे, कळलं. पण तिथं 0 आहे म्हणून तो पॉईंट आहे म्हणून त्याला व्हॅल्यू नाही आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे 0. जर असलं असेल तर मी काय केलं असतं, असं केलं असतं 190 डिग्रीला. इथं व्हॅल्यू नाही म्हणून काहीच केलं नाही. आणि काही घ्या तुम्ही स्केल तुमच्या मनाने घेऊ शकता. 0.02 घ्या, 0.05 घ्या, 0.03 घ्या, 0.025 घ्या, कशी पण घ्या. अशी घ्यायची की ती आपलं पूर्ण डायग्राम पेपरमध्ये बसली पाहिजे पानामध्ये, त्याच्यात काही नाही. आणि शेवटचा पॉईंट तुमचा कोणता आहे, हा पॉईंट डी पॉईंट आहे. त्याची आपल्याला डायरेक्शन माहिती आहे, डायरेक्शन माहिती आहे का नाही, डायरेक्शन माहिती नाही पण आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती आहे. मग शेवटचा पॉईंट कुठं जोडतो आपण, जिथून आपण चालू केलं त्याला आपण काय करत असतो, शेवटचं पॉईंट जोडतो. मग काय करणार मी इकडनं शेवटचा पॉईंट काय करणार, जोडून टाकला, डायरेक्ट जोडून टाकायचं. हा पॉईंट कोणता झाला डी. आता अँगल सांगा मला, पहिला हा अँगल कोणता होता, ओ ते बी जायचं. अँगल लक्षात ठेवताना नीट लक्षात ठेवा कारण तुम्हाला तिथं कन्फ्यूज होऊ शकतो. तुम्ही ओ ते बी गेलो म्हणजे ओ ते बी तुमचा अँगल किती झाला 0 डिग्री. बी ते सी म्हणजे अँगल कसा मोजला मी, हा असा. हा कोणता तुमचा अँगल थिटा सी इज इक्वल टू 100 डिग्री. नंतर इथं अशी लाईन मारली. हा अँगल कसा मोजणार मी, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासनं इकडं. हा अँगल किती आहे, हा अँगल कोणाचा आहे, सी पासनं कुठं चाललो आहे मी, डी इकडं. सी पासनं डी इकडं चाललो आहे म्हणजे अँगल कोणता आहे, हा थिटा डी. अँगल कोणता आहे, थिटा डी. तो अँगल मोजायचा. जो अँगल येईल तसे पॅरलल लाईन कुठं काढायची, इथं कुठंतरी ते येईल असं. इथं नाव देऊन टाकायचं डी आणि याचा आणि अँगल, हा अँगल तिथं तुम्ही लाईन काढली रोलर स्केलने, तुम्ही त्यालाच पॅरलल घेऊन इकडं काढू शकता ना. कसं पण तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं मेजर करून टाका किंवा पॅरलल घेऊन टाका. नाही येते की डायग्राम काढता, कशाला. रोलर स्केलने आपण काढलं ना कॅम अँड फॉलोअरमध्ये, अशी डायग्राम कुठं काढलेली आपण, कॅम अँड फॉलोअर नाही. व्हेलोसिटी ॲक्सिलरेशनमध्ये केलं तर की आपण व्हेलोसिटी डायग्राम, ॲक्सिलरेशन डायग्राम त्यावेळेस असंच केलं ना. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा, असं काय नाही. तुम्ही अँगल मोजून काढून तिकडं परत लाईन काढून परत कोण मापक ठेवायचं आणि तसं पण करू शकता. किंवा डायरेक्ट रोलर स्केल इथं ठेवली, तिकडे ठेवली, तिकडनं इकडं वरती शिफ्ट केली. हा तुमचा अँगल काय झाला, थिटा डी. तुम्हाला त्याच्यावरनं तुम्हाला काय भेटला, थिटा डीचं उत्तर भेटलं बरोबर. आधी एवढं काढा मग पुढचं सांगतो. आधी ही डायग्राम काढा, पेन्सिलनेच काढा, म्हणजे मोजून नाही काढायची, पेन्सिलनेच काढा फक्त. त्याच्यानंतर ही डायग्राम मोजून काढा पूर्ण. हे डिस्टन्स काय करायचं मोजून नाही, फक्त आपल्याला काय काढायचं आहे, अँगल मोजून काढायचे. आणि ही डायग्राम तर पूर्ण मोजूनच आहे स्केलनुसार. अजून एक आहे आपल्याला पूर्ण काढायचं ना व्हॅल्यू. आत्ताशी आपल्याला काय भेटलं, थिटा डी भेटला. आपल्याला एल डी काढायचं आहे, एम ए काढायचं आहे आणि एम डी काढायचं आहे. हां हो. तुमचा अँगल किती आला, थिटा डी मोजायचा.
हा अँगल मोजायचा, इथून असा मोजा किंवा कसं पण मोजा तुम्ही, अँगल मोजा. आणि डिस्टन्स पण मोजा आहे किती आलं, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मोजा. डिस्टन्स आणि अँगल दोन्ही सांगा. तुमचा डिस्टन्स किती आला बघा, हे डिस्टन्स CD. CD तुमचा आला 11.20. 11.20. डिस्टन्स किती आला तुमचा, हे सोडून द्या, हे 180 सोडून द्या, एवढं इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मोजा फक्त. हां 11.7. 11 पॉईंट तुमचं पण किती आलंय, एवढं फरक. बरं ठीक आहे, 11.7 सेंटीमीटरमध्ये आलं. हां, त्याला आपल्याला काय करायचं, आपण KG मीटरमध्ये केलं तर ना 0.02 KG मीटर स्क्वेअर म्हणा किंवा न्यूटन मीटर म्हणा, काही पण. या न्यूटन मीटरलाच तुम्ही काय म्हणू शकता, KG मीटर स्क्वेअर. कारण न्यूटन म्हणजेच काय असतं, KG मीटर असतं. न्यूटन म्हणजेच काय असतं, KG मीटर म्हणा किंवा न्यूटन मीटर म्हणा, दोन्ही एकच झालं. 0.02 KG मीटर स्क्वेअर. हे 11.7 सेंटीमीटर कशामध्ये आलं, सेंटीमीटरमध्ये आलं. आपल्याला ते कशात काढायचं आता, KG मीटर स्क्वेअरमध्ये करायचं. मग काय करायचं, आलेलं उत्तरला 11.7 इंटू 0.02. काय अँगल तुमचं किती आलाय, हा मग करा ना, किती आलं, 292 नाही येऊ शकत तुमचा अँगल. थर्ड क्वाड्रंटमध्ये येतोय तो. 292 कसं काय म्हणता तुम्ही, 112 असा नाही मोजायचा बघा, अशी लाईन आली आहे. हां, हे 180 कुठपर्यंत आहे, इथून इथपर्यंत 180 आहे. हे एवढा डिस्टन्स मोजा, हे अँगल फक्त मोजा असा. बरोबर आलेलं आहे तुमचं. सांगा किती आलं, याचं उत्तर सांगा. 11.7 इंटू 0.02. 0.234 KG मीटर स्क्वेअर. आपलं काय आलं, हे तुमचं डिस्टन्स कसं झालं आहे, इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स आलं आहे. बरोबर. हां, मग आता मी जे डिस्टन्स आहे ते लिहितो. 0.234 KG मीटर स्क्वेअर इज इक्वल टू, व्हॅल्यू काय होती तुमची, 0.08 MD LD. बरोबर. मग 0.08 इकडे घेऊन टाकतो मी. 0.234 डिवायडेड बाय 0.08. म्हणजे आपण काय करू, MD आणि LDचं रिलेशन काढून ठेवू, मग आपल्याला पुढं ते वापरायला. याचं उत्तर 2.925. ओके, MD LD एवढं उत्तर आलं तुमचं. आता थिटा डी सांगा मला, तुमचं किती आला थिटा डी. 253 आला, 253 डिग्री आला अँगल. ठीक आहे. हां, 253 डिग्री अँगल थिटा डी आलेलं आहे आणि MD LDचं रिलेशन आलं आहे. मी काय केलं बघा, ही लाईन मारली, याच्यावरनं आपल्याला हे डिस्टन्स भेटलं. बरोबर का नाही. ही लाईन म्हणजे कोणती लाईन बरं इथं, ते सांगा बरं मला. याच्यामध्ये ही लाईन, बरोबर का नाही. ही लाईन 0.108 म्हणजे कोणतं, 0 ते B. 0.225 म्हणजे कोणतं, B ते C. 0 इथं पॉईंट टाकला आणि 0.08 MD LD म्हणजे कोणती लाईन, ही लाईन. आपल्याला अँगल माहिती नव्हता, डिस्टन्स आपल्याला माहिती की आपण काय करतो, शेवटचं पॉईंट कुठं जोडतो, इथं जोडतो. आपण डिस्टन्स काढलं, डिस्टन्स आपलं किती आलं, 11.7 सेंटीमीटर आलं. त्याला आपण काय केलं, 11.7 सेंटीमीटरला आपण काय केलं,
kg/m² काय केलं, कन्वर्ट केलं. कारण आपण हे स्केल घेतलेली आहे 0.02 kg/m² म्हणजे 1 सेंटीमीटर. मग 11 सेंटीमीटर जर 11.7 सेंटीमीटर म्हणजे किती kg/m² ते काढलं, ते किती आलं 0.234 kg/m². 0.234 kg/m² म्हणजेच काय तुमचा आन्सर कोणाचं हे 0.08 MD/LDचं आहे. मग आपण 0.08 MD/LD लिहिलं, 0.08 इकडे घेतला, MD/LDचा आन्सर काढलं 2.925. आपल्याला अजून आन्सर भेटलेलं नाही आहे. एवढं समजलं. हे लिहून घ्या पटकन, म्हणजे पुढचं पुसतो. नाही तर ठीक आहे, इथं आहे जागा, काय प्रॉब्लेम नाही, इथं काढतो. आता आपल्याला काढायचं आहे कपल झाला आपला, हे पूर्ण झालं बरोबर, हे संपलं. आता तसंच फोर्स पॉलिगॉन. पहिल्यांदा पॉईंट कोणता घेणार, 0 नेहमीप्रमाणे 0 पॉईंट घेतला. याची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे माहिती आहे काहीतरी व्हॅल्यू आहे, पण कुठून काढायचं काय काढायचं माहिती आहे. याचा अँगल पण आहे, याचा अँगल पण आहे, याचा अँगल पण आहे, याचा अँगल पण आहे. आणि आता θd पण भेटला आहे आपल्याला, θd पण भेटलेला आहे. किती येतो 253 ना, 253 डिग्री. म्हणजे हे पण आपल्याला माहिती आहे. आता हे किती आलं आपलं 253. म्हणजे आपण पूर्ण सगळी डायग्राम काढू शकतो. चला 0 पासून चालू करू. 0 ते पहिल्यांदा काय करू, बीला जाऊ 1.08, कारण याची आपल्याला पूर्ण व्हॅल्यू आहे. याचं आपल्याला माहिती नाही, याची व्हॅल्यू पण नाही माहिती आणि याची पण व्हॅल्यू नाही माहिती आपल्याला, बरोबर का नाही. आता 1.08 जसं तिकडं स्केल घेतली तशी तिकडे पण स्केल घ्यायची. स्केल इज इक्वल टू, आता तुम्ही ठरवा स्केल किती घ्यायची. 1.08 आहे आणि 0.75 खाली आहे. हे बघायचं नाही, 0.08 बघायचं नाही. सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे 0.75. मग मी असं घेतो 0.0 किंवा 0.25 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर असं घेतलं. 0.25 kg/m. फोर्स युनिट काय, याचं युनिट काय kg आणि याचं युनिट काय मीटर, म्हणून kg/m म्हणा किंवा न्यूटन म्हणा, दोन्ही एकच आहे. kg/m इज इक्वल टू 1 सेंटीमीटर असं घेतलं. तर मग 0.75 म्हणजे किती येणार, 0.75 डिवायडेड बाय 0.25, काहीच वेगळं करायचं नाही. याचा आन्सर काढा. तसंच 1.08 डिवायडेड बाय 0.25, याचा आन्सर सांगा. याचं 3 सेंटीमीटर, याचं 4.32 सेंटीमीटर. ठीक आहे, आपल्याला पूर्ण सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. हे भेटलं, हे भेटलं, हे तर आपल्याला माहिती नाही किती काढायचं, ॲक्झॅक्ट व्हॅल्यू नाही माहिती. मी काय केलं 0 टाकला. 0 नंतर माझी पहिली व्हॅल्यू कशात आहे, प्लसमध्ये आहे. मग मी राईट साईडला गेलो. आता त्याचा मॅग्निट्यूड मला माहिती आहे आणि अँगल पण माहिती आहे. किती डिग्री अँगल आहे, 0 डिग्री. 1.08 म्हणजे मी किती काढणार, 1.08 म्हणजे 4.32 सेंटीमीटर घेणार. हो 0 तिथून चालू करायचं. कुठं याच्यात कुठं 0 आला आहे, 0 म्हणजे हा पहिला पॉईंट आहे आपला, ओ म्हणा किंवा 0 पॉईंट म्हणा, पॉईंट आहे हा. 0चा इथं काही संबंध नाही, तसं काहीच नाही. हे इथं 0 आलं तर त्याचा काही संबंध नाही. इथं आपल्याला चालू करताना एक पॉईंट घ्यायचा, कोणता पण स्टार्टिंग पॉईंट घ्यायचा एक, ज्याची आपल्याला व्हॅल्यू व्यवस्थित माहिती आहे. पहिली व्हॅल्यू आपण कोणतं घेतलं, बीचं घेतलं ना. रेफरन्स पॉईंट कोणता घेतला आपण, अँगल पोझिशन बी घेतला आहे ना 0पासून, मग तिथून घेतलं. चला 1.08 किती काढले हे, 1.08 kg/m म्हणजेच किती आपलं सेंटीमीटर आलं, 4.32 सेंटीमीटर. इथं पॉईंट आला आपला बी, काहीच वेगळं नाही, जसं इकडं केलं तसंच, तिकडं जसं केलं तसंच बी पॉईंट आला. हे झालं, ठीक आहे. 0.75लाच आपण किती घेणार, 3 सेंटीमीटर घेणार. त्याचा अँगल किती आहे 100 डिग्री. मग आता तुम्ही 100 डिग्री इथं ठेवून काढा किंवा याला पॅरलल लाईन मारा, अशी तुमची मर्जी. 3 सेंटीमीटर 0.75 kg/m म्हणजेच 3 सेंटीमीटर. इथं पॉईंट आला तुमचा सी, बरोबर. हा अँगल तुमचा कसा आहे, थिटा सी आहे, बरोबर, 100 डिग्री. हा तुमचा किती अँगल आहे, 0 डिग्री. आता सी नंतर आपला प्रॉब्लेम काय आहे, मागाशी मी तुम्हाला सांगितलं की इथं 2 अननोन व्हॅल्यू आहेत. याची पण व्हॅल्यू नाही माहिती आणि याची पण व्हॅल्यू नाही माहिती. आपण काय म्हटलेलं मागाशी, ज्याची व्हॅल्यू नाही माहिती ती व्हॅल्यू कुठे घ्यायची, सगळ्यात शेवट घ्यायची. पण आता तुम्हाला 2 व्हॅल्यू अननोन आहेत. मग तुम्ही कसं ठरवायचं की सी नंतर कोणता पॉईंट आहे, ए पॉईंट आहे. मग सी नंतर कोणतं घ्यायचा, ए घ्यायचा. कळलं, इथं सी नंतर कोणता आहे, ए.
आणि ए नंतर डी आहे, म्हणून आपण ए सी नंतर कोणता पॉईंट घेणार ए. आता सी नंतर मला मॅग्नेट्यूड तर माहिती आहे, याची व्हॅल्यू माहिती मला, म्हणजे काहीतरी आहे. झिरो व्हॅल्यू आहे का नाही, काहीतरी 0.08 MA म्हणजे काहीतरी MA मास असणार, त्याला मल्टिप्लाय केल्यावरती काहीतरी व्हॅल्यू येणार. झिरो येऊ शकतं का नाही येऊ शकत, कारण मास कधीच झिरो नसतं बरोबर. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणजे काहीतरी उत्तर येणार. मॅग्नेट्यूड आपल्याला आहे आणि अँगल किती आहे 190 डिग्री. मग 190 डिग्री इथून तुम्ही याला पॅरलल लाईन मारा अशी, असा रोलर स्केल ठेवायचा, खाली ओढला सी पासनं ए इकडं पॅरलल लाईन मारली, याचा अँगल किती आपल्याला हा हां. आता हा अँगल कसा आहे तुमचा, हा अँगल असा थिटा डी 190 डिग्री. आता इथं पॉईंट माहिती का, इथं घ्यायचा इथं घ्यायचा इथं घ्यायचा. अरे हा थिटा सॉरी थिटा ए सॉरी बरोबर थिटा ए सी नंतर ए हा बरोबर. थिटा ए पॉईंट किती आहे 190 डिग्री. हां हे झालं. मला याची डायरेक्शन माहिती होती पण मॅग्नेट्यूड माहिती का, इथं घ्यायचं इथं घ्यायचं इथं घ्यायचं इथं घ्यायचं काहीच नाही माहिती, सोडून द्यायचं तिथंच, ही लाईन अशीच सोडून द्यायची. आता हे झालं. आता उलटं यायचं. डी पॉईंट कुठं असतो आपला, हा इथं असतो शेवट. डी पॉईंटपासनं अँगल किती आपला 253. मग आता ही काय करायची, ही लाईन डी पॉईंट इथे येणार, याला पॅरलल लाईन मारायची अशी, पॅरलल घ्यायची. 253 अँगल घेतलं तर ते चुकणार. 253 अँगल घेतला तर तो कसा जाईल, खाली जाईल बरोबर. मग तुम्ही खाली घेतलं तरी चालेल पण मग लाईन वरती ओढायची, एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला मॅच करायचं आहे. मग 253 अँगल घ्या किंवा लाईन पॅरलल घ्या आणि ही लाईन जिथं जॉईंट होईल तिथं काय करायचा, कोणता पॉईंट आला तुमचा इथं ए पॉईंट आला. हे तुमचं व्हॅल्यू काय आहे 0.08 MA आणि ही तुमची व्हॅल्यू काय आहे 0.08 MD बरोबर. आता याच्यावरनं तुम्हाला काय भेटणार, वेक्टर CA भेटणार बरोबर ना. त्याचं काहीतरी व्हॅल्यू येणार, काहीतरी आलं बाबा 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर काहीतरी आलं. समजा आपण समजूया किती आलं ते 3 सेंटीमीटर आलं. त्या 3 सेंटीमीटरला तुम्ही काय करणार, 3 किंवा कमी दिसतंय ते 2 सेंटीमीटर पकडूया. 2 सेंटीमीटर आलं. आपण उदाहरण घेतोय, आलेलं माहिती नाही आपल्याला किती आलं, हे बारीक दिसतं म्हणून मी 2 घेतलं. 2 सेंटीमीटर आलं, त्याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार, स्केलने. जी स्केल घेतली त्यांनी मल्टिप्लाइड बाय स्केल 0.25 काहीतरी उत्तर येईल. म्हणजे तुमचं 0.25 × 2 0.5 काहीतरी तुमचं उत्तर येईल. 0.5 kg मीटर इज इक्वल टू काय येणार तुमचं ते 0.08 MA बरोबर ना. ही व्हॅल्यू आहे ना ती, ही व्हॅल्यू म्हणजेच काय आली, ही व्हॅल्यू आली kg मीटरमध्ये. इज इक्वल टू काय आलं 0.08 MA लिहिलं. मग काय करणार शेवट 0.MA तिथंच ठेवला. 0.08 कुठे गेला, इकडे गेला. 0.5 डिवायडेड बाय 0.08 याच्यावरून तुम्हाला काय भेटला MA भेटला. तसंच तुम्ही काय काढणार, MA जसा काढला तसंच तुम्ही काय काढणार MD, त्याचं पण काहीतरी येणार. हे समजा जास्त दिसतंय, हे समजा आपण 4 सेंटीमीटर आलं. 4 सेंटीमीटर वेक्टर कोणता वेक्टर आहे हा AD, वेक्टर AD समजा तुमचा 4 सेंटीमीटर आला. 4 सेंटीमीटरला मल्टिप्लाइड बाय स्केल केलं, स्केल तुमची काय 0.25 म्हणजे समजा तुमचं आलं 1 बरोबर. याचा मल्टिप्लिकेशन करून उत्तर आलं 1 इज इक्वल टू 0.08 MD. मग काय करणार 1 डिवायडेड बाय 0.08